स्टुडंट्स, वेलकम. आपलं चॅप्टर सुरू आहे अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर. आता या चॅप्टरमध्ये आपला आजचा पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आज आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे. हाऊ टू प्रिपेअर अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे आपला ROH ग्रुप. वी हॅव टू प्रिपेअर ROH, दॅट इज द अल्कोहोल. देअर आर नंबर ऑफ मेथड्स. आता अल्कोहोल तयार करण्यासाठी नंबर ऑफ मेथड्स आहे, तर त्यातली आज आपल्याला बघायची आहे फर्स्ट मेथड, फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइड बघा, ही रिॲक्शन आपली या अगोदरच्या चॅप्टरमध्ये झालेली आहे. हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये SN2 रिॲक्शन आपण घेतलेली आहे. ती पण कोणती रिॲक्शन आहे? हायड्रोलिसिस रिॲक्शन. त्यातही आपण अल्कोहोल तयार केला अल्किल हलाइड पासून. आता अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार करायचं आहे. when alkyl halide which is heated with aqueous NaOH gives, तर त्याच्यापासून काय मिळणार? अल्कोहोल. तर त्याच्यापासून अल्कोहोल आणि सोडियम हलाइड. फॉर एक्झाम्पल CH3Cl, मिथिल क्लोराइड. मिथिल क्लोराइडला जर हीट केलं, when मिथिल क्लोराइड which is heated with aqueous NaOH or KOH, काय मिळणार? आता हा aqueous NaOH मध्ये आपल्याला काय मिळणार? OH मायनस. aqueous कंडिशनमध्ये जर सोडियम हायड्रॉक्साईड असेल तर तो डिसोसिएट होईल आणि OH मायनस मिळेल. OH मायनस हा झाला न्यूक्लिओफाईल आणि न्यूक्लिओफाईलचा अटॅक ह्या CH3 वर होईल. न्यूक्लिओफाईलचा अटॅक ह्या CH3 वर, त्यानंतर हा कार्बन Cl बॉन्ड या डायरेक्शनने ब्रेक होईल. हा Cl मायनस क्लोराईड फॉर्म होईल. हा क्लोराईड सोडियम सोबत कंबाईन झाल्यानंतर त्याच्यापासून मिळणार NaCl आणि आपला प्रॉडक्ट कोणता असणार? CH3 विथ OH. म्हणजे ह्या प्रॉडक्टचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. प्रॉडक्टचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. नाव आता अल्किल हलाइड पासून आपण अल्कोहोल तयार करतोय. मग पहिला रिएजंट आपण यूज केला सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. आता सेकंड रिॲक्शन आहे सिल्वर ऑक्साईड. आता सिल्वर ऑक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. आता मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच काय? सिल्वर ऑक्साईड विच कंटेन अ वॉटर मॉलिक्यूल. आता सिल्वर ऑक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे सिल्वर ऑक्साईडमध्ये काय असणार? वॉटर. या दोघांच्या कॉम्बिनेशनने सिल्वर हायड्रॉक्साईड मिळेल. या दोघांच्या कॉम्बिनेशनने काय मिळणार? सिल्वर हायड्रॉक्साईड. आणि हा सिल्वर हायड्रॉक्साईड अल्किल हलाइड सोबत रिॲक्ट झाला तर त्याच्यापासून मिळणार आहे अल्कोहोल. अल्किल हलाइड which is reacts with or treated with moist सिल्वर ऑक्साईड. आता हा सिल्वर ऑक्साईड मॉइस्ट आहे, मग त्याच्यापासून आपल्याला मिळतं आहे सिल्वर हायड्रॉक्साईड. मग अल्किल हलाइड सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट झाला तर त्याच्यापासून मिळणार आहे अल्कोहोल. त्याच्यापासून मिळणार आहे अल्कोहोल विथ सिल्वर हलाइड HgX. फॉर एक्झाम्पल CH3 CH2Br हा इथिल ब्रोमाइड. when ethyl bromide which is treated with moist silver oxide, that is silver hydroxide gives, काय मिळणार त्याच्यापासून? CH3 CH2OH.
याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. आता ही झाली फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड काय आहे? सेकंड मेथड, आता सेकंड मेथड आपण तयार करत आहोत अल्कोहोल. आता या सेकंड मेथड मध्ये आहे बाय ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन ऑफ अल्कीन. बाय ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन ऑफ अल्कीन. आता हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटरची ॲडिशन करायची आहे, अल्कीनवर करायची आहे, डबल बॉन्डेड कार्बनवर वॉटरची ॲडिशन करायची, तर त्याला हायड्रेशन ऑफ अल्कीन म्हणतात. पण आता अल्कीनवर डायरेक्ट वॉटरची ॲडिशन पॉसिबल नाही, तर त्याच्यासाठी कॅटॅलिस्ट यूज केला आणि तो असणार आहे ॲसिड. ॲसिड कोणता यूज केला आहे? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जर अल्कीन सोबत कंबाईन केला, बघूया एक्झाम्पल. CH2 डबल बॉन्ड CH2 हा इथीन ग्रुप आहे, इथीन आहे. ॲसिड यूज केला कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, मी या फॉर्ममध्ये लिहिते HOSO3H H2SO4 हा आहे सल्फ्युरिक ॲसिड. ज्यावेळेस सल्फ्युरिक ॲसिड हा अल्कीन सोबत कंबाईन होईल, त्यावेळेस हा OSO3H ग्रुप एका डबल बॉन्डेड कार्बनवर जाईल. आता इथे फक्त 2 कार्बन आहे, सिमेट्रिकल अल्कीन आहे, कोणत्याही कार्बनवर OSO3H ग्रुप जाईल आणि दुसऱ्या कार्बनवर हायड्रोजन, म्हणजे हा CH2चा काय झाला CH3, CH2चा झाला CH3, डबल बॉन्ड कन्वर्ट्स इनटू सिंगल बॉन्ड CH2 आणि येणारा ग्रुप OSO3H. या कंपाऊंडचं नाव आहे इथिल हायड्रोजन सल्फेट. इथिल हायड्रोजन सल्फेट. अँड धीज इथिल हायड्रोजन सल्फेट, आता ह्या इथिल हायड्रोजन सल्फेटवर वॉटरची ॲडिशन पॉसिबल, कारण हा OSO3H गुड लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुप हा इझी रिमूव्ह होईल आणि त्या ठिकाणी OH मायनस येईल. when ethyl hydrogen sulfate which on addition with water gives, तर त्याच्यापासून काय मिळणार? आता हा H2O म्हणजे HOH, H2O म्हणजेच काय आहे HOH. आता हा OHचा अटॅक कोणत्या कार्बनवर होईल की ज्या कार्बनवर OSO3H, हा OSO3H गुड लिव्हिंग ग्रुप, इझी रिमूव्ह होणारा ग्रुप आहे, मग त्या कार्बनवर येणार आहे OH आणि हायड्रोजन हा हायड्रोजन हा OSO3H ग्रुप सोबत कंबाईन होईल. मग कोणता प्रॉडक्ट मिळणार? CH3CH2OH प्लस रिजनरेशन ऑफ H2SO4 टेक्स प्लेस. H2SO4 पुन्हा रिजनरेट होईल, कारण तो काय आहे? कॅटॅलिस्ट. H2SO4 H2SO4 इज रिजनरेट आणि मग मिळणार आहे इथिल अल्कोहोल. बघा आता जर सिमेट्रिकल अल्केन पण कोणता अल्केन? जर फक्त इथिन असेल, इथिन पासूनच प्रायमरी अल्कोहोल मिळणार. ह्या मेथडने इथिन पासूनच प्रायमरी अल्कोहोल, आणि तो प्रायमरी अल्कोहोल म्हणजेच कोणता? इथिल अल्कोहोल हा फक्त ह्या मेथडने मिळणार. पण जर अल्किन डिफरंट असेल, डिफरंट म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किन असेल, अनसिमेट्रिकल CH3CH डबल बॉन्ड CH2 हा अनसिमेट्रिकल आहे. पण जर 2 ब्युटेन घेतला, 2 ब्युटेन हा सिमेट्रिकल अल्किन,
तरी त्याच्यापासून प्रायमरी अल्कोहोल मिळणार नाही. प्रायमरी अल्कोहोल हा फक्त एकच असणार, तो म्हणजे इथिल अल्कोहोलच मिळणार आहे या मेथडने. बाकी दुसरे प्रायमरी अल्कोहोल या मेथडने मिळणार नाही. जर आता यूज केला मी प्रोपीन ऑन ॲडिशन विथ H2SO4 HOSO3H H2SO4 गिव्स. आता ही रिॲक्शन आता अनसिमेट्रिकल अल्किन आहे, त्यावेळेस निगेटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनवर जाईल? अकॉर्डिंग टू द मार्कोनिकोव्स रूल. मार्कोनिकोव्स रूल काय आहे? द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट अटॅच्ड टू दॅट कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता ॲडिशन ही फक्त डबल बॉन्डेड कार्बनवरच असणार आहे. ॲडिशन ही फक्त डबल बॉन्डेड कार्बनवरच आहे आणि हा निगेटिव्ह पार्ट कोणत्या डबल बॉन्डेड कार्बनवर जाईल? की ज्या कार्बनवर काय असेल? लेस नंबर ऑफ हायड्रोजन, आणि तो आहे मार्कोनिकोव्स रूल. अकॉर्डिंग टू द मार्कोनिकोव्स रूल, मतलब ही रिॲक्शन मार्कोनिकोव्स रूलने होणार. CH3 ॲज इट इज, या CH3 वर चेंज होणार नाही. चेंज फक्त कोणावर होणार आहे? ॲडिशन ही फक्त डबल बॉन्डेड कार्बनवरच होणार. CH वर कोणता ग्रुप येणार? OSO3H. डबलचा झाला सिंगल बॉन्ड. CH2 becomes CH3. CH2 becomes CH3. या ग्रुपचं नाव आहे आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. Isopropyl hydrogen sulfate, and these isopropyl hydrogen sulfate CH3 CH OSO3H CH3 which is reacts with the water molecule. आता हा वॉटर सोबत जर रिॲक्ट झाला तर त्याच्यापासून मिळणार आहे काय? मिळणार त्याच्यापासून? CH3 CH OSO3H ग्रुप निघून त्या ठिकाणी OH येणार. CH3 ॲज इट इज प्लस रिजनरेशन ऑफ H2SO4, आणि हा अल्कोहोल म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्या रिॲक्शन ह्या मेथडमध्ये फक्त कोणते अल्कोहोल मिळणार आहे? सेकंडरी किंवा टर्शरी. फक्त प्रायमरी अल्कोहोल केव्हा मिळेल? ज्या वेळेस इथिन यूज केला, आणि त्या प्रायमरी अल्कोहोलचं नाव आहे इथिल अल्कोहोल. नाउ द नेक्स्ट वन, थर्ड मेथड. आता तिसरी मेथड काय आहे? आता दोन मेथड झाल्या, तिसरी मेथड, थर्ड मेथड, हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन ऑफ अल्कीन ग्रुप. हायड्रोबोरेशन ऑफ अल्कीन, दॅट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन, अल्कीनवर ऑक्सिडेशन होईल. कशाचा यूज करून? हायड्रोबोरेशन. आणि हायड्रोबोरेशन यूज कोणता करायचा आहे? डायबोरेन. आता डायबोरेन घेतला B2H6. B2H6 हा डायबोरेन. When diborane which on addition with alkene 6 times alkene, हा अल्किन आहे प्रोपीन. When propene on addition with diborane gives काय मिळणार? बघूया आता. CH3. आता ही जी रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्किन बाय युझिंग हायड्रोबोरेशन, डायबोरेन ज्यावेळेस अल्किनवर ॲड होईल त्यावेळेस रूल असणार आहे अँटी मार्कोनिकोव्स रूल. आता अँटी मार्कोनिकोव्स काय आहे? पॉझिटिव्ह पार्ट कुठे जाईल? की ज्या कार्बनवर काय असेल? लेस हायड्रोजन,
जर निगेटिव्ह पार्ट कुठे जाईल की ज्या कार्बनवर असणार आहे मोर नंबर ऑफ हायड्रोजन. आता CH3 CH इथे काय येणार हायड्रोजन आणि नंतर CH2 आणि हा असणार आहे बोरॉन. 3 टाइम्स टू मोल्स. CH3 CH2 CH2 3 टाइम्स बोरॉन. मग ह्या प्रॉडक्टचं नाव आहे ट्राय अल्किल बोरेन. Trialkyl borane. And these trialkyl borane which on oxidation with peroxide. आता peroxide कोणता यूज केला आहे हायड्रोजन पेरॉक्साइड. CH3 CH2 CH2 3 टाइम्स बोरॉन. Trialkyl borane gives काय करतो आपण सोबत ऑक्सिडेशन करतोय कोणासोबत हायड्रोजन पेरॉक्साइड सोबत. तर त्याच्यानंतर मिळणार आहे CH3 CH2 CH2 OH 3 टाइम्स प्रॉडक्ट असणार CH3 CH2 CH2 OH. अल्कोहोल आहे प्रॉपिल अल्कोहोल. प्रॉपिल अल्कोहोल पण कोणता प्रॉपिल अल्कोहोल स्ट्रेटला आहे फर्स्ट कार्बनला OH आहे म्हणजे मग तो असणार आहे एन प्रॉपिल अल्कोहोल. बघा आता 3 मेथड आपण बघितल्या. फर्स्ट मेथड फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडमध्ये 2 आहे एक हायड्रोलिसिस सोडियम हायड्रॉक्साईड घेतला किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड दोघांपैकी एक यूज केला तर त्याच्यापासून अल्कोहोल मिळणार. नेक्स्ट आहे सिल्वर ऑक्साईड. सिल्वर ऑक्साईड मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड त्याच्यापासून मिळणार आहे सिल्वर हायड्रॉक्साईड. आणि सिल्वर हायड्रॉक्साईड जर अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्ट केला तर मिळणार आहे अल्कोहोल. सेकंड मेथड बाय ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किल and third is the oxidation of alkene by using hydroboration. लिहून घ्या सर्व हे. Method is by reduction of carbonyl compound by reduction of कार्बोनिल कंपाऊंड. आता कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करायचं आहे. आता अल्डिहाइडला जर रिड्यूस केलं तर त्याच्यापासून प्रायमरी अल्कोहोल मिळेल. कीटोनला रिड्यूस केलं तर त्याच्यापासून मिळणार आहे सेकंडरी अल्कोहोल. बट द टर्शरी अल्कोहोल कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड. या मेथडने टर्शरी अल्कोहोल तयार होणार नाही. मग जर अल्डिहाइड घेतला वेन अल्डिहाइड which on hydrogenation in presence of catalyst. कॅटलिस्ट कोणता यूज केला आहे निकेल किंवा पॅलेडियम जरी यूज केला तरी चालेल. वेन अल्डिहाइड विच ऑन ॲडिशन विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऑर पॅलेडियम. कॅटलिस्ट आणि हायड्रोजन म्हणजे काय हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट तर त्याला म्हणता येईल कॅटालायटिक हायड्रोजनेशन. मग काय सांगता येईल वेन अल्डिहाइड विच ऑन रिडक्शन विथ कॅटालायटिक हायड्रोजनेशन गिव्स काय मिळणार CH2OH. CH2OH म्हणजे हायड्रोजनचे ॲडिशन कुणावर होणार आहे कार्बनवर आणि ऑक्सिजनवर आणि डबल बॉन्ड ब्रेक होईल मग मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल. त्याच्यापासून मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड OH acetaldehyde. When acetaldehyde which on hydrogenation in presence of nickel or palladium gives काय मिळणार मग
CH3 CH2OH. या कार्बनवर एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर एक हायड्रोजन गिव्स इथिल अल्कोहोल. त्याच्यापासून मिळणार आहे इथिल अल्कोहोल. नाव द नेक्स्ट कीटोन. Ketone. When ketone on catalytic hydrogenation gives secondary alcohol. एक हायड्रोजन याच्यावर आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनवर डबल बॉन्ड ब्रेक होईल. RCHROH secondary alcohol. For example, CH3 C double bond O CH3 acetone. When acetone which on catalytic hydrogenation gives CH3 CH CH3OH gives isopropyl alcohol. काय असणार, जर ॲसिडवर कॅटालायटिक ॲसिटोनवर जर कॅटालायटिक हायड्रोजनेशन केलं तर त्याच्यापासून आयसोप्रॉपिल अल्कोहोल मिळेल. पण जर आता ॲसिड यूज केला, ॲसिड CH3 डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड. आता ॲसिडवर कॅटालायटिक हायड्रोजनेशन होत नाही तर त्याच्यासाठी रिएजंट यूज करावा लागतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड H3O प्लस डायल्यूट ॲसिड. तर त्याच्यापासून मिळणार आहे CH3 CH2OH. तर त्याच्यापासून मिळणार आहे अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. पण आता काय, दिस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, बट द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड विच इज हायली एक्सपेन्सिव्ह रिएजंट. हा हायली एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून मग त्याच्यासाठी कार्बोक्झिलिक ॲसिड त्याचं कन्व्हर्जन इस्टरमध्ये करतात. मग त्या इस्टरमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिडचं कन्व्हर्जन जर इस्टरमध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी अल्कोहोल यूज करतात. मग कार्बोक्झिलिक ॲसिडचं कन्व्हर्जन हे इस्टरमध्ये होईल. RC डबल बॉन्ड OR हा इस्टर. आणि मग इस्टरवर कॅटालायटिक हायड्रोजनेशन पॉसिबल असते, ते इझी होईल. आणि मग त्याच्यापासून मिळणार आहे RC. आता हा काय आहे, एक हायड्रोजन याच्यावर एक हायड्रोजन CH. आणि हा जो ग्रुप आहे COR हा बॉन्ड ब्रेक होईल आणि याच्यावर मग दोन हायड्रोजन, याच्यावर एक हायड्रोजन CH2OH. आणि हा जो ग्रुप ब्रेक झालेला आहे OR आणि त्याच्यावर एक हायड्रोजन ROH. त्याच्यासाठी हायड्रोजन किती घ्यावे लागतील, 2 मोल्स ऑफ हायड्रोजन. बघा पुन्हा सांगते काय आहे, ॲसिडचं जर रिडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी रिएजंट यूज करतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ॲसिडचं कन्व्हर्जन जर अल्कोहोलमध्ये करायचं असेल तर रिएजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. बट दिस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड विच इज हायली एक्सपेन्सिव्ह. हा हायली एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून मग ॲसिडचं कन्व्हर्जन हे इस्टरमध्ये केलं बाय युझिंग अल्कोहोलचा यूज करून ॲसिडचं कन्व्हर्जन इस्टरमध्ये केलं. मग या इस्टरला इझिली काय करता येईल, हायड्रोजनेशन करता येईल इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. इस्टरचं जर कॅटालायटिक हायड्रोजनेशन केलं तर त्याच्यापासून मिळणार अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. दोन प्रकारचे काय मिळतील, अल्कोहोल मिळतील. आले लक्षात. नेक्स्ट, नाउ द नेक्स्ट फिफ्थ मेथड.
फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएक्शन, फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएक्शन. आता ग्रिग्नार्ड रिएक्शन काय आहे? RMgX. दिस इज द ग्रिग्नार्ड रिएक्शन. याची ॲडिशन करायची आहे अल्डिहाइडवर आणि कीटोनवर. आता ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपल्याला तिघ प्रकारचे अल्कोहोल मिळतील. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. जसे ह्या मेथडमध्ये फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच मिळतात, तर ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी तिघ प्रकारचे अल्कोहोल मिळतात. जर यूज केला अल्डिहाइड, वेन अल्डिहाइड, when aldehyde which on addition with Grignard reaction gives adduct. Adduct means complex. complex मिळणार. कोणता कॉम्प्लेक्स बघूया मग. RMgX. आता जर अल्किल ग्रुप जर एखाद्या मेटलला अटॅच असेल तर तो असणार आहे निगेटिव्हली पार्टिकल, निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर असणार आहे. मग हा निगेटिव्ह पार्ट कोणावर अटॅक करणार? अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बनवर. त्यावेळेस कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन हा मॅग्नेशियमवर अटॅक करेल. कोणता कंपाऊंड तयार होईल? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे अडक तयार होईल. R C या कार्बनवर येणार आहे अल्किल ग्रुप, हायड्रोजन ॲज इट इज. O ह्या ऑक्सिजनने मॅग्नेशियमला घेतलं Mgx. काय मिळालं मग? अडक मिळालं, कॉम्प्लेक्स मिळाला. ज्या वेळेस अल्किल ग्रुप आपण नेहमी काय म्हणतो? विच कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. अल्किल ग्रुप नेहमी पॉझिटिव्ह चार्ज येतो. पण जर तो एखाद्या मेटलला अटॅच असेल तर त्यावेळेस अल्किल ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज येणार. मग हा निगेटिव्ह चार्ज कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल आणि मग मिळणार आहे अडक. अडक झालं म्हणजे हा कॉम्प्लेक्स, त्याचं दुसरं नाव आहे कॉम्प्लेक्स. अँड धीज कॉम्प्लेक्स आर OMgX which on hydrolyze with in presence of acid, dilute acid म्हणतो त्याला आपण. when magnesium complex which on hydrolyze gives काय होणार? आता हा H2O म्हणजेच काय? HOH. या H2O मधला ऑक्सिजन OH हायड्रोक्सिल ग्रुप या कार्बनवर जाईल आणि हा बॉन्ड हा ऑक्सिजन या हायड्रोजनला ॲक्वायर करेल. काय होईल मग? RCR. इथे काय तयार होणार बघा. आता हा OH, परत सांगते बघा. आता हायड्रो काय करतो आपण? हायड्रेशन करतो, वॉटरचे ॲडिशन करतो. वॉटरचे ॲडिशन करतोय म्हणजे HOH हा हायड्रोक्सिल ग्रुप आहे. OH हा कुठे जाईल? ह्या कार्बनवर जाईल. ह्या कार्बनवर गेला आणि हा जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि तो ब्रेक झाल्यानंतर हा ऑक्सिजन या हायड्रोजनला घेईल. म्हणजे ह्या पद्धतीने काय तयार होणार? RCR. RCR हा H ॲज इट इज आणि इथे काय असणार आहे? OH हा आलेला OH प्लस OMgX आणि हा हायड्रोजन म्हणजे मग MgOH आणि X gives the secondary alcohol. बघा आपण एखादं एक्झाम्पल घेऊयाचं. एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन. याचं नाव आहे ॲसिटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट CH3NgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड रिॲक्शन काय आहे मग?
या CH3 हा मेटल अटॅच आहे म्हणून मग त्याच्यावर चार्ज येणार निगेटिव्ह. मग या निगेटिव्ह CH3चा अटॅक कोणावर होणार? कार्बोनिल कार्बनवर. त्यावेळेस काय, मग कार्बन ऑक्सिजनचा एक बॉन्ड ब्रेक होईल आणि हा एक बॉन्ड म्हणजे हा ऑक्सिजनची एक व्हॅलन्सी तो कोणाला देणार आहे? या मॅग्नेशियमला. काय मिळणार? CH3 C वर येणार CH3 हा CH3 ॲज इट इज डॅश ऑक्सिजन OMgBr. मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हणजे याचं नाव काय आहे मग? अडर. CH3 दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स OMgBr. This magnesium complex which on hydrolysis H2O. आता H2O in presence of acid. H2O मधला OH हा OH कुठे जाईल? ह्या कार्बनवर आणि हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा उरलेला वॉटरचा हायड्रोजन हा ऑक्सिजन देईल. मग कोणता प्रॉडक्ट मिळतो आहे? CH3 C CH3 आणि हा कार्बनवर काय येणार? वॉटरचा OH प्लस Mg ऑक्सिजनने हायड्रोजन घेतला MgOH Br gives MgOH Br. आता हा कोणता अल्कोहोल आहे? OH ग्रुप हा टर्शरी कार्बनला आहे मग याचं नाव येणार टर्शरी. 1 2 3 4 कार्बन टर्शरी ब्युटील अल्कोहोल. मग आता ह्या मेथडने आपल्याला टर्शरी ब्युटील अल्कोहोल मिळाला पण रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंडमध्ये टर्शरी ब्युटील अल्कोहोल मिळत नाही. आज आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. उद्या बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ फिनॉल.